हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं स्वागत आहे। तर चला आज आपण FY BA GK 101 मध्ये लेसन नंबर 2 पर्यावरण आणि प्रदूषण याच्यावरती आपण या टॉपिकवर आपण चर्चा करूया। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा। तर चला आज आपण पर्यावरणाचे स्वरूप आणि वैशिष्ट्य बघूया। हे टॉपिक जरी तुम्ही ऐकले व्यवस्थित तरी ऐकल्याने सुद्धा तुम्हाला हे आपल्या मनाने प्रश्न उत्तर लिहिता येतील, प्रश्नांची उत्तर लिहिता येतील परीक्षेमध्ये। त्यामुळे तुम्ही हे काळजीपूर्वक ऐका। पर्यावरणाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये। पर्यावरण म्हणजे काय तर हवा, पाणी, जमीन, वनस्पती, पशु पक्षी, कीटक, माणूस सर्व मिळून पर्यावरण बनत असते। निसर्गामध्ये या सगळ्याचे प्रमाण व त्याची रचना अशा विशिष्ट प्रकारे केलेली असते की पृथ्वीवर एक संतुलित जीवन चालत राहावे। अनेक कोटी वर्षापूर्वी जेव्हा माणूस, पशु पक्षी, कीटक, जंतू पृथ्वीवर जन्माला येऊ लागले तेव्हापासून निसर्गाचे हे चक्र अखंड आणि सुरळीत रीतीने चालत आले आहे। ज्याला जितकी आवश्यकता आहे तितके त्याला मिळत असते आणि निसर्ग पुढच्यासाठी ही व्यवस्था करत आलेला असतो। पर्यावरण म्हणजे आपल्या भोवतीचा परिसर असे सामान्यपणे म्हणता येईल। यामध्ये आपल्या भोवताली असणारे सगळेच घटक येत असतात। आपल्या भोवतीचे वृक्ष, पक्षी, प्राणी, माणूस, जमीन, पाणी, हवा, जंगल, डोंगर या सर्वांचे एकत्रित असणे म्हणजे परिसर असतो। पर्यावरणात या सगळ्याच घटकांचा एकत्रितपणे विचार करण्याची आवश्यकता असते, कारण हे सगळे घटक एकमेकावर अवलंबून असतात। आता आपण पर्यावरणातील घटक बघूया। पर्यावरणातील मुख्य घटक म्हणजे सूर्य, पाणी, जमीन, हवा आणि यांच्या संयोगातून निर्माण झालेली सर्व सजीव सृष्टी। हवा आणि वायुमंडळ। हवा ही सजीव सृष्टीच्या दृष्टीने आवश्यक असे जीव रक्षक तत्व आहे। तिच्याशिवाय सजीव जिवंतच राहू शकत नाही। या वायुमंडळात प्राणवायूचा अनंत साठा असतो। स्वच्छ हवा ही सजीवांच्या आरोग्याला लाभदायक असते। वायुमंडळ संपूर्ण पृथ्वीभोवती असणाऱ्या आवरणाच्या रूपात असते। सूर्यापासून येणाऱ्या अत्यंत उष्ण आणि हानिकारक किरणांपासून हे वायुमंडळाचे आवरण सजीवांचे रक्षण करीत असते। तसेच या आवरणामुळे सजीवांचे सौर व अंतरिक्ष विकिरणामुळे होणाऱ्या हानीपासून रक्षण होत असते। हे वायुमंडळ पृथ्वीपासून सर्वसाधारण 10,000 किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेले आहे। या सर्व वायुमंडळाचे 5 प्रकार आहेत: अधोमंडळ, समोक्षण मंडळ, मध्यमंडळ, आयनमंडळ आणि बाह्यमंडळ। हवेचे घटक। या हवेत आपल्याला जीवनावश्यक असणाऱ्या प्राणवायू बरोबरच नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, निऑन, हिलियम, हायड्रोजन, ओझोन व धूलिकण बाष्प असे अनेक घटक मिसळलेले असतात। त्यांचे नैसर्गिक प्रमाणे हे निसर्ग चक्राला संतुलित ठेवण्याचे महत्वाचे कार्य करीत असते। या घटकाच्या प्रमाणात बदल झाला तर जीवसृष्टी धोक्यात येते। पक्षी, प्राणी, माणूस यासारखे सजीव प्राणवायू घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात, तर ह्या उलट वनस्पती कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन प्रकाश संश्लेषण क्रियेतून प्राणवायू सोडतात। त्यामुळे वृक्षतोडीमुळे कार्बन डायऑक्साईडचे हवेतील प्रमाण वाढत जाते। एकीकडे प्राणवायूचे प्रमाण कमी आणि दुसरीकडे कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण यामुळे पृथ्वीचे तापमान वाढण्याचा धोका उत्पन्न होतो। पाणी। पाणी म्हणजे जीवन असे आपण म्हणतो की ते अक्षरशः खरेच आहे। सर्व काही पाण्यापासूनच निर्माण झाले आहे आणि सर्व काही पाण्यामुळेच जिवंत असते। प्रत्येक सजीवात, त्यात वनस्पतीही आल्यास पाण्याचे विशिष्ट प्रमाण असते। मानवाच्या शरीरात 65% पाणी असते। ते 2 हाडांच्या सांध्यांना ओलसर ठेवीत असते, त्यामुळे एकमेकावर घासून होणारी त्यांची झीज टाळली जाते। हृदय, मेंदू अशा महत्वपूर्ण अवयवांच्या भोवती पाण्याने बनलेल्या एका द्रव्याचे कवच त्या अवयवाचे रक्षण करीत असते। हे पाणी शरीरभर विविध भागात असते। प्राणवायू, पोषक तत्वे तसेच कार्बन डायऑक्साईडचे वाहक म्हणून पाणी कार्य करीत असते। तसेच मलमूत्र, घाम या रूपातील शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे
कार्यही पाण्याच्या माध्यमातूनच होत असते. शरीरात पाणी पुरेसे नसेल तर शरीर जगू शकत नाही, ते यामुळेच. पाण्याचे गुणधर्म. शुद्ध पाणी हे रंगहीन, चवविरहित, गंधहीन, जीवाणू आणि रसायनापासून मुक्त आणि पारदर्शी असते. पाणी हलके असते, तापमान कमी कमी होते, तसे तसे त्याचे घनत्व कमी कमी होत जाते. पाणी हे संयुग आहे, त्याच्यामध्ये अनेक वस्तू विरघळू शकत असल्यामुळे ते अशुद्ध होते. त्यामुळे सर्वसामान्य पूर्ण शुद्ध पाणी मिळणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. पाण्याची रूपे. पाणी घन, द्रव्य आणि द्रव आणि वायू या तीन अवस्थेत स्वतंत्र रूपाने राहू शकते. घन रूपाने बर्फ व द्रव रूपाने पाणी आणि वायू रूपाने वाफ. पुन्हा एक वेळेस म्हणते, पाणी घन, द्रव आणि वायू या तीन अवस्थेत स्वतंत्र रूपाने राहू शकते. घन रूपाने बर्फ, द्रव रूपाने पाणी आणि वायू रूपाने वाफ. या तिन्ही रूपामध्ये केवळ अवस्थेत बदल असतो, पण ह्या तिन्ही रूपात मूळ पाण्याचे गुणधर्म बदलत नाहीत. या पृथ्वीवर अनेक स्रोतातून पाणी मिळत असते. अशा या विभिन्न स्रोतातून मिळणाऱ्या पाण्याचे गुणधर्मही अर्थातच वेगवेगळे असतात. इथे आपण थांबू. पुढचा टॉपिक पुढच्या लेसनमध्ये.